नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे. आज मी करणार आहे फ्लावर मटारची भाजी. यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे. आता यात मी एक पळी तेल घालून घेते. मी एक मध्यम आकाराचा कांदा घालून घेते, एक मध्यम आकाराचा टॅमॅटो आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा घालून घेणार आहे. हे आपल्याला व्यवस्थित 5 ते 10 मिनटं मध्यम आचेवर शिजवून घ्यायचं आहे. आता यात मी 1.5 चमचा घरगुती मसाला घालून घेते, अर्धा चमचा हळद पावडर, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर. हे सर्व आपल्याला यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. इथे मी एक मोठा फ्लावर घेतलेला होता, त्याचे बारीक काप करून ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हे आपल्याला या मिश्रणात घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात मी पाव किलो हिरवे मटार घेतलेले आहेत, ते सुद्धा घालून घेते. हे आपल्याला मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर यावर झाकण ठेवून त्यावर पाणी घालून 5 ते 10 मिनटं मध्यम आचेवर हे भाजी शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी व्यवस्थित अशी शिजलेली आहे.